गौरव देऊया, कारण ही संधी देव आपण पुन्हा एकदा आपल्याला दिलेली आहे. आपण इफिस्करास पत्रामध्ये आहोत. वचन 3 अध्याय वचन 1 ते 13 आपण पुन्हा एकदा वाचलेला आहे आणि त्याविषयी आपण पुन्हा एकदा देवाच्या वचनातून पाहणार आहोत. मागील आठवड्यामध्ये आपली कॉटेज प्रेयर मीटिंग होते आणि मागील आठवडाभर ज्या संदेशाविषयी विचार चालू आहे, इनफॅक्ट कॉटेज प्रेयर मीटिंग मध्येही याच विषयाला अनुसरून पाहण्यात आलेलं होतं. आणि कॉटेज प्रेयर मीटिंग मध्ये कितीवी आज्ञा होती आपण घेत आहे सध्या कॉटेज प्रेयर मध्ये? 8वी झालेली आहे. ठीक आहे. आणि 8वी आज्ञा कोणती होती बरं? चोरी करू नको. ठीक आहे. आणि त्या चोरी करू नको या आज्ञेवर आधारित संदेश होता आणि शिक्षण होतं कॉटेज प्रेयर मीटिंगला. आणि त्याच आधारित आता आपण पुढे जात आहोत आणि इफिस्करास पत्र सुरू करण्याच्या वेळेस जी इच्छा होती की ती अशी होती की मंडळीला वैयक्तिक आध्यात्मिक जीवनामध्ये चालत असताना, पुढे जात असताना विश्वासणारा म्हणून काय ठाऊक असलं पाहिजे, कोणत्या गोष्टीची माहिती असली पाहिजे, कशा रीतीने आपण वचनाचं आज्ञापालन करतो, या दृष्टिकोनातून आपण पाहत होतो. आता आपण थोडस पुढे जात असताना पॉल जे काही स्टेटमेंट्स इथं करत आहे, संत पॉल इफिसच्या मंडळीला, तिथे मी तुम्हाला घेऊन जात आहे. 3 अध्याय वचन 1 पासून पुढे जे आहे मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा वाचतो, म्हणजे आपल्याला संदेश समजण्यासाठी मदत होईल. 3 अध्याय वचन 1. याकरिता मी पॉल तुम्हा विदेशी लोकांसाठी ख्रिस्त येशूचा बंदिवान. मागील जो संदेश होता आपला बंदिवान या शब्दाच्या इर्द गिर्द होता आणि संत पॉल कसं म्हणतो बंदिवान, आणि ही त्यासाठी किती प्राऊड मुवमेंट आहे या अनुषंगानं आपण तो मेसेज पाहिलेला होता. आणि ज्यावेळेस आपण पाहतो की याकरिता म्हणजे कोणत्या करिता, तर आपण त्याच्या मागे जाणं गरजेचं आहे. म्हणजे 2 अध्याय आणि वचन 11 पासून पुढे ज्यावेळेस आपण वाचतो याकरिता, आणि मग 2 अध्याय आणि 11 वचन ज्यावेळेस वाचतो तिथं असं लिहिलेलं आहे यास्तव. मग जेव्हा यास्तव लिहिलेलं आहे तेव्हा पुन्हा थोडंसं मागे जाणं गरजेचं आहे. कशास्तव? मग 2 अध्याय 1 वचन, तुम्ही आपले अपराध व आपली पातके. म्हणजे संत पॉल याकरिता, जेव्हा आपण 3 अध्याय 1 वचन ज्यावेळेस वाचतो याकरिता असं म्हणाल्यानंतर आपल्याला 2 अध्याय 1 वचन समजणं गरजेचं आहे. तुम्ही आपले सर्व अपराध व आपली पातके याच्यामध्ये मृत होता. आता वचन 1 पासून 2 अध्याय वचन 1 पासून ते वचन 10 ही ना एक प्रॉपर सुवार्ता आहे बरं का. ओके, ही काय आहे? एक प्रॉपर सुवार्ता, ज्याला आपण म्हणतो की एखादा व्यक्ती जो हरवलेला आहे आणि त्याला तारण्यासाठी असणारी ही जी सुवार्ता आहे. आता ही सुवार्ता, हे महत्वाचं आहे बरं का, जे आपण शिकणार आहे, ही सुवार्ता इतकी महत्वाची आहे आणि म्हणून पॉल असं म्हणतो यास्तव. म्हणजे ही सुवार्ता, तुम्ही आपले अपराध व आपली पातके याच्यामध्ये मृत होता आणि तुम्ही स्वतःहून स्वतःचं तारण साध्य करून घेऊ शकत नव्हता, कारण तुम्ही मृत होता आणि त्याच्यामध्ये तुम्ही पूर्वी चालत होता. म्हणजे कशात चालत होता? तर पॉल असं म्हणतो तुम्ही या जगाच्या राहटीप्रमाणे अंतरिक्षाचा राज्याधिपती म्हणजे आज्ञाभंजक लोकांचा कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती याच्या वहिवाटीप्रमाणे होता. तो म्हणतो ही तुमची अवस्था होती. मी का असं म्हणत आहे की हीच सुवार्ता यासाठी की जेव्हा मनुष्याला त्याची पात्रता समजते की तो कोण आहे. आणि पॉल काय करताय? पॉल मनुष्याला त्याची पात्रता दाखवत आहे की तू कोण आणि तू कुठला आहेस. आणि मग विदेशी लोकांना तर एकदम शॉकिंग आहे, एकदमच डेंजरस आहे की अरे हे कसं काय घडलेलं आहे आमच्या संगती. तो म्हणतो तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्याच्यामध्ये मृत होता आणि जगाच्या राहटीप्रमाणे जीवन जगत होता. ही तुमची अवस्था होती. पुढे जाऊन तो म्हणतो की यामध्ये आज्ञाभंजक कार्याचा अधिपती याच्या वहिवाटीप्रमाणे तुम्ही जगत होता. त्या लोकांना आपण आपल्या सर्व दैहिक वासनास अनुरूप असे मागे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे करीत होतो व निसर्गता इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. ही तुमची अवस्था होती आणि या अवस्थेमध्ये तुम्ही राहत होता. तरी देव दयाघन आहे म्हणून आपल्या अपराधांमुळे आपण मृत झालो असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या परमप्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले. ख्रिस्ताबरोबर तुम्हाला आणि मला जिवंत करण्यात आलेला आहे. कुणाला? जे मृत होतो त्यांना. मी पुन्हा सांगतो, ही सुवार्ता आहे. सुवार्ता काय बरं? की आपण मृत, आपण स्वतः जिवंत होऊ शकत नाही, आपल्याला जिवंत करणारा कोणीतरी आहे. आणि कोण हवा आहे? तर ख्रिस्त येशू. ख्रिस्त येशूने तुम्हाला आणि मला जिवंत केलं आणि तुमचे तारण कृपेने झालं. म्हणजे हे तुमच्या हातातून झालं नाही, हे कृपेनं झालं. ही कृपा आहे. आणि आपण याविषयी मेसेजेस ऐकलेले आहेत, आपण सिरीज बघितलेली आहे की कृपेनेच आपलं तारण झालेलं आहे, याच्यामध्ये आपला सहभाग नाही. ख्रिस्त येशूमध्ये त्याच्यासह उठविलेले, त्याच्यासह स्वर्गलोकी बसवलेले, यासाठी की ख्रिस्त येशूमध्ये त्याची आपल्यावर जी ममता, तिच्याद्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार संपत्ती दाखवावी.
म्हणजे त्यानं तुम्हाला आणि मला त्याच्या कृपेची अपार संपत्ती दाखवली. कोणत्या युगामध्ये? येणाऱ्या युगामध्ये. येणाऱ्या युगामध्ये असणारी जी कृपेची संपत्ती आहे ती त्यांना आपल्याला दाखवावी, जी कृपेनं प्राप्त होणार आहे. आता मी ज्या विषयाकडे तुम्हाला घेऊन जात आहे ना, तो आज अतिशय महत्वाचा विषय आहे. विशेष करून आजच्या ह्या मॉडर्न चर्चेसच्या युगामध्ये आपण ज्या विषयाला हात घालणार आहोत तो आहे पैसा, त्याचं कारभारीपण, आणि हे किती महत्वाचं आहे या जगामध्ये. ठीक आहे, ही जी संपत्ती आहे ती, आणि या संपत्तीविषयी आज आपण पाहणार आहोत. पण त्या अगोदर इथं जे लिहिण्यात आलेलं आहे ना ते असं आहे की देवानं तुम्हाला अपार कृपेची संपत्ती दाखवावी येणाऱ्या युगामध्ये. या संपत्तीकडे मी तुम्हाला नेतो, ज्या जगातील संपत्तीकडे तिकडं. पण पहिले ही संपत्ती समजून घ्या. पॉल असं म्हणतो की ती संपत्ती, कुठली जी अपार संपत्ती आहे ती तुम्हाला आणि मला दाखवावी. तो पुढे काय म्हणतो बघा, तुमचं तारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे झालं आहे. हे तुमच्या हातून झाले नाही तर हे देवाचं दान आहे. म्हणजे तुमचं तारण देवाचं दान आहे. देवानं तारलेलं आहे तुम्हाला, आणि देवाने हे ऍज अ गिफ्ट तुम्हाला केलेलं आहे. हे दान आहे. कोणी अड्ढ्यता बाळगू नये म्हणून कर्म केल्याने हे झालं नाहीये. ओके, कोणीही अड्ढ्यता प्रौढी मिरवू नये. आम्ही काय तर कृत्य केलं, आम्ही काय तर कर्म केलं आणि आम्ही निवड केली, आम्ही काहीतरी केलेलं आहे म्हणून देवाने आमची निवड केली, का आमच्या फोर फादर्स, आमची आई, आमचे पप्पा, आमचे आजोबा वगैरे नाही. तुझी निवड कृपेनं झालेली आहे. हे एकदम ब्राईट लाईन आहे ती, की तुमचं तारण कृपेनं झालेलं आहे. याच्यामध्ये तुमचा कोणताही सहभाग नाही, येशू ख्रिस्तामध्ये झालेला आहे. आपण चांगली कर्मे करावी म्हणून ख्रिस्त येशूमध्ये उत्पन्न केलेले असे आपण त्याच्या हातचं काम आहोत. ती कर्मे आपण करावी म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवलेली आहेत. देव बापाने ती योजून ठेवलेली आहेत. कुठं बरं? त्याच्या वचनामध्ये. म्हणजे तुम्ही कसं वागावं, तारण प्राप्त झालेला व्यक्ती देवाच्या वचनाचं आज्ञापालन करून देवानं लावून दिलेले आज्ञापालन कसं करता येईल, मंडळीमध्ये ते कसं कार्य करायला पाहिजे, कशा रीतीने त्यांना वागायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे, मंडळीमध्ये त्याचा सहभाग कसा हवा आहे, जगामध्ये त्याचा सहभाग कसा हवा आहे, सत्कर्म कशी हवी आहेत, हे देवाच्या वचनात नमूद केलेलं आहे. आणि देवानं ते ऑलरेडी नेमून ठेवलेलं आहे तुमच्यासाठी त्याच्या वचनामध्ये, असं पॉल तुम्हाला आणि मला सांगत आहे. आता 11 वचन, यास्तव पूर्वीच्या दिवसाची आठवण करा. आपण संदेश ऐकलेले त्याच्यावर. यास्तव म्हणजे पहा तुमची अवस्था ही होती म्हणून पूर्वीच्या दिवसांची आठवण करा, विसरू नका पूर्वीचे दिवस. आणि तो म्हणतो की आता इथून पुढे जे तुम्ही तारलेले आहात ते प्रेषित आणि संदेश यांच्यावर तुम्ही प्रस्थापित केलेले आहात, असं तो म्हणतो. आणि आता आपण ऍज अ मंडळी पुढे जात आहोत. ओके, आणि यास्तव पासून पुन्हा तो सुरुवात करतो आणि कसे तुम्ही इम्पॉर्टंट आहात, कसे महत्वाचे आहात हे तो सांगतो. आता पुन्हा 3रा अध्याय पहिलं वचन, याकरिता मी पॉल, असं म्हणतो पुन्हा एकदा तो. 3रा अध्याय पहिलं वचन म्हणतो याकरिता मी पॉल. कारण तुम्ही 2रा अध्याय पहिलं वचन समजून घेतलं आणि पहिल्या वचनापासून 10व्या वचनापर्यंत समजून घेतलं आणि तुम्ही त्यानंतर 11व्या वचनापासून पुढे पण समजून घेतलं. याकरिता आता मी तुम्हाला सांगतो, ऐका मंडळी, असं पॉल सांगत आहे. याकरिता मी तुम्हाला सांगत होतो. काय सांगत होतो? मी प्रभू येशू ख्रिस्ताचा बंदीवान, असं म्हणतो. आणि मागचा रविवारचा आपला संदेश होता, आपण पाहिलं की ख्रिस्त येशूचा बंदीवान ही पॉलासाठी किती उच्च आणि मोठी गोष्ट आहे. आपण मागच्या रविवारी हेही पाहिलं की पॉल जो आहे तो अनस्टॉपेबल आहे. इतकंच काय, त्याला धोंडमार जेव्हा होतोय तो म्हणतो अरे मारा मला, थांबा जरा, उचलून घेतात खांद्यावर, तरी कानात बोलतो मला बोलायचं आहे लोकांबरोबर, मला प्रभूचा संदेश सांगायचा आहे, मला निरोप्या सांगायचा आहे. का बरं? कारण त्याला काहीतरी असं भेटलेलं आहे ना जे फार अद्भुत आणि फार इम्पॉर्टंट आहे. आणि पॉल आता एक्सप्लेनेशन करतो की का मी एवढा आवेशी आहे. आणि पॉल आवेशी काय, त्याचं एक्सप्लेनेशन बघा पुढे कसं लिहिलं. तो असं म्हणतो, देवाची जी कृपा तुम्हासाठी मला प्राप्त झाली तिच्या व्यवस्थेविषयी तुम्ही ऐकलेच असेल. आता तो हे एक्सप्लेन करताय बघा, का एवढा तो आवेशी आहे, का तो त्याचा बंदिवानपणा जो आहे. म्हणजे बंदिवान, आपण आता म्हणलं जेलमध्ये जाणं कुणाला आवडतं? कुणालाच नाही. ठीक आहे, जेलमध्ये जाणं कुणाला आवडतं? कुणालाच नाही. काही लोक जेलविषयी असं म्हणतात जे कधी जाऊन आले तेव्हा नरक आहे तो. कुणाला आवडेल तिथे जायला? कुणालाच नाही, कुणालाच नाही आवडलं. प्रत्येक जण तिथून पळायचं बघतो. जे आपले मोठे मोठे राजकारण आहेत त्यांना लगेच जेलमध्ये काहीतरी होतं, अटॅक येतो, काय येतो, लगेच ते लोक हॉस्पिटलाइज होतात. जेल नको आम्हाला, आम्हाला जेल नको, जेल फार भयानक आहे. आणि पॉल जो बंदिवान आहे ऑलरेडी जेलमधून पत्र लिहितो, प्रौढी मिळवतो त्याची. काय सांगू तुम्हाला, मला काय संकटांचा आनंद होता. किती जबरदस्त पॉल आहे. हे कशामुळे आहे? म्हणजे लिटरली त्याचं असं काय आहे की तो जिथे कुठे राहतो ही प्रेज गॉड इन दॅट सेन्स. तिथून तो देवाची स्तुती, त्याची महिमा करतो. म्हणजे हे कसं काय त्याला भेटलेलं आहे? तर तो म्हणतो बघा काय, तो असं म्हणतो, देवाची जी कृपा माझ्यावर, तुमच्यावर, तुमच्यासाठी मला झाली आहे तिच्या व्यवस्थेविषयी तुम्ही ऐकलेच आहे. म्हणजे तुमच्यासाठी देवाची कृपा माझ्यावर झाली आहे
असं काहीतरी मला मिळालेलं आहे जे मी तुम्हाला आता एक्सप्लेन करणार आहे. पॉल असं म्हणतो, म्हणजे प्रगटीकरणाच्या द्वारे जे गुज मला कळले त्याविषयी मी थोडक्यात वर लिहिली आहे. तो काय म्हणतो, मला ना गुज समजलं, मिस्ट्री समजलेली आहे. मंडळी, तुम्हाला आणि मला ही मिस्ट्री माहित असायला पाहिजे बरं का. आणि ह्या मिस्ट्रीला काय दुसरं नाव आहे तिकडे मी तुम्हाला नेतो. ओके, ही मिस्ट्री काय आहे बघा. तो असं म्हणतो, जी गुज प्रगटीकरणाच्या द्वारे मला कळले गेले त्याविषयी मी थोडक्यात वर लिहिले आहे, ते वाचून ख्रिस्ताच्या गुजाचे परिज्ञान मला झाल्याचे तुम्हाला समजले असेल. समजलं का? म्हणजे तुम्हाला कळालेलं आहे की कारण जे मी एक्सप्लेन करत आहे ना ते तुम्हाला कळतंय का. पॉल म्हणतो की हे गुज मला समजलं. का तुम्हाला असं वाटतं की पॉल बंदिवान आहे तरी पण एवढा खुश आहे? पॉल म्हणतो, थांबा मी सांगतो, हे गुज मला कळालेलं आहे. आता गुजाचं दुसरं नाव काय बघा. हे जे गुज आता त्याच्या पवित्र प्रेषितात संदेशात आत्म्याने प्रगट झाले, ते इतर पिढीच्या मनुष्य संतांनाच कळले नव्हते, इतर पिढीच्या लोकांना कळलं नव्हतं. हे गुज, ही मिस्ट्री तो सांगत आहे. आता काय म्हणतो बघा, ते हे कुठलं गुज आहे बघा. ते हे की विदेशी लोक ख्रिस्त येशूच्या ठाई सुवार्तेच्या योगाने वतनबंधू, एक शरीर व वचनाचे सहभागी आहेत. पुन्हा बघा, अध्याय 2 वचन 1-10. सुवार्ता, तुमची लायकी नाही, तुमची योग्यता नाही, पात्रता नाही, आणि तुम्हाला ते कळवलेलं आहे. हे गुज पॉल म्हणतो मला कळवलं. ठीक आहे, आता हे गुज कुणाला कळवलेलं आहे? मिस्ट्री कुणाला कळवलेलं आहे? पॉल म्हणतो मला कळवलेले आहे. आता गुजाचं नाव एक्सप्लेन करतो बघा थोडं. देवाचे जे कृपादान त्याच्या सामर्थ्याच्या करणीने मला प्राप्त झाले, तेने करून मी त्या सुवार्तेचा सेवक झालो. कुठली सुवार्ता? त्या गुजाची. त्या गुजाला दुसरं नाव काय? सुवार्ता. ही सुवार्ता, हे गुज मला आता काय करायला कळालेलं आहे आणि ह्याचं ज्ञान मला झालेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला बंदिवान मी वाटतो, आय एम व्हेरी हॅपी. कुठेही आहे मी खुश आहे. आता बघा पुढचं एक्सप्लेनेशन पॉल काय म्हणतो, सर्व पवित्र जनातील मी जो लहानाहून लहान त्या मजवर ही कृपा अशी झाली की मी ख्रिस्ताच्या अगाध संपत्तीची सुवार्ता विदेशी लोकांना सांगावी. पॉल काय म्हणतो, सुवार्ता काय त्यासाठी? अगाध संपत्ती. पॉल सुवार्तेकडे कसं बघतो? अगाध संपत्तीच्या दृष्टिकोनातून. आणि जे त्याच्याजवळ आहे त्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस तो पाहत आहे, त्याला जगातील सर्व ज्या गोष्टी आहेत ना त्या अशा क्षुल्लक वाटू लागतात. त्याला अशा एकदम केर कचरा समजू लागतो. तो कशाविषयी बोलताय? अरे काहीच नाही, ते अरे काहीच नाही. कारण जे मला प्राप्त झालेलं आहे ती एवढी अगाध संपत्ती आहे, मला त्याच्या समोर सगळ्या गोष्टी कमी वाटू लागतात. त्यामुळे मला हीन वाटू लागतात, त्या केर कचरा समजू लागतात. का बरं? कारण सुवार्तेची संपत्तीच एवढी आहे. प्रियानो, आज थोडस ना समजून घेऊया संपत्ती नेमकी काय आहे आणि जगाच्या दृष्टिकोनातून संपत्ती काय आहे. तुमचं आणि माझं लक्ष कुठं आहे आणि ही संपत्ती पॉल जी म्हणत आहे ना ती तुम्हाला आणि मला कळालेली आहे का? आणि जर तुम्हाला आणि मला कळालेली आहे तर जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला बदललाय का? आणि जर बदललेला नाही तर सुवार्ता कळालेलीच नाही. कारण ज्याला सुवार्ता कळालेली आहे ना तो त्या अगाध संपत्तीकडे ती अगाध संपत्ती म्हणूनच बघत आहे. पौलाने संपत्तीकडे कसे पाहिलेले आहे? सुवार्तेची संपत्ती अगाध संपत्ती तो म्हणतो. वाव. आता त्याच्याविषयी आपण शिकूया बरं का. काय संपत्ती नेमकी काय असते आणि प्रभू त्या संपत्तीविषयी काय म्हणतो. मागच्या आपल्या कॉटेज प्रेयरला हा शास्त्र भाग वाचलेला होता, पण पुन्हा आपण त्या शास्त्र भागाकडे जाऊ. लूका शुभवर्तमान याचा 16वा अध्याय. लूका शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि वचन 1 पासून पुढं. मी एक्सप्लेन केलेलं होतं, पण पुन्हा आपण ते एक्सप्लेन करू कारण ते फार महत्वाचा तो अध्याय आहे. या जगातील संपत्तीविषयी ते लिहिण्यात आलेलं आहे. बघा काय लिहिलेलं आहे. त्याने शिष्यास म्हटले, कोणी एक श्रीमंत मनुष्य होता व त्याचा एक कारभारी होता. त्याचवर हा तुमची द्रव्य उडवतो असा आरोप त्याच्याकडे करण्यात आलेला होता. ठीक आहे. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता. श्रीमान अजिबात ख्रिस्तीपणा वगैरे लिहिलं नाही बरं का, किंवा देव वगैरे अशी उपमा नाहीये. जगातील एक ख्रिस्ती मनुष्य आहे तो, श्रीमंत मनुष्य आहे तो, ख्रिस्ती नाहीये. श्रीमंत, जगातील एक श्रीमंत मनुष्य. आणि हा श्रीमंत मनुष्य जो आहे त्याचा एक कारभारी आहे. अजिबात या ठिकाणी ख्रिस्ती देवाला भिवून वागणारा वगैरे नाहीये. जगातील एक काय आहे? कारभारी आहे. जगातील एक श्रीमंत मनुष्य आहे. शास्त्र असं म्हणतं की त्याच्यावर हा आरोप आहे की हा तुमचं द्रव्य उडवतो.
म्हणजे अहो श्रीमंत मनुष्य, तुमचा जो कारभारी आहे ना तो द्रव्य तुमचं उडवतो, वायफळ घालवतो, असा त्याच्यावर आरोप करण्यात आलेला आहे. वचन पुढे असं म्हणतं, तेव्हा त्याने त्याला बोलवलं, म्हटलं तुझ्याविषयी मी काय ऐकतोय, तू आपल्या कारभाराचा हिशोब दे, कारण यापुढे तुला कारभार पाहावायचा नाही. तो त्याला काय म्हणतो, तुझ्याविषयी हे काय जे ऐकलेलं आहे हे बरोबर नाही, काय कर, ये आपल्या कारभाराचा हिशोब देऊन टाक. अजिबात त्याला काही दंड वगैरे ठोठावलेला नाहीये, त्याला बोलवण्यात येतं, म्हणतं कारभाराचा हिशोब दे. काय झालं बघा, मग कारभाराने आपल्या मनात म्हटले, माझा धनी मजपासून कारभार काढून घेणार वाटतं. आता माझा धनी काय करतो, आता माझ्यापासून कारभार काढून घेतोय. याच्यामध्ये अजिबात ख्रिस्तीपणा नाही, विश्वासूपणा नाही, काही नाही. काय आहे, जगिक आहे, श्रीमंत मनुष्य जगिक कारभारी आहे. आणि मग तो म्हणतो, अरे बाबा हिशोब दे मला येऊन, कारण तुझ्याविषयी मी ऐकलंय तू माझं द्रव्य उडवा लागलायस, काहीतरी करायला पाहिजे. आणि हा कारभारी मग काय करतो बघा, माझा धनी मजपासून कारभार काढून घेणार, तर मी आता काय करू, खणावयास मला शक्ती नाही, भीक मागाव्यास मला लाज वाटते. कोण आहे हा, जगातील एक कारभारी, जगिक डोकं आहे. काय म्हणतो, अरे खाण्याला माझ्याकडे शक्ती नाही, भीक मागायला मला लाज वाटते, मग मी काय करायला पाहिजे. हा डोकं चालवतो, डोकं चालवून काय करतो बघा, तो असं म्हणतो, तर कामावरून काढल्यानंतर लोकांनी मला आपल्या घरात घ्यावे म्हणून मी काय करावे हे आता मला सुचलं. जगिक व्यक्ती आहे, लोकांनी आता काय मला कसं घरात घेतील विचार करतो मी. जगिकता डोक्याने विचारात काय करतो बघा, हा प्लॅन करतो. आणि प्लॅन काय करतो, मग त्याने आपल्या धनाच्या प्रत्येक देणेकऱ्यास बोलवले आणि पहिल्याने म्हटले, धन्या माझ्या धनाचे तुला किती देणं आहे. त्यानं काय केलं, लोकांच्या नजरेमध्ये आता मला हिरो बनायचंय, काहीतरी अशा रीतीने मी काहीतरी डोकं लावतो की लोकांनी मला हे काम सुटल्यानंतरही काय करावं, मला घरात घ्यावं, माझी वाहवा करावी, मला पुरवठा करावा. म्हणून तो काय म्हणतो, किती देणेकरी आहेत या जरा इकडं, माझ्या धनाचे तुला किती देणेकरी आहे, तू किती देणेकरी आहेस माझ्या धनाला. तो म्हणतो 100 मन तेल. तो म्हणतो 100 मन तेल आहे, 100 मन तेल मला द्यायचंय. हा तुझा लेखा घे आणि लवकर बसून यावर 50 मांड म्हणतो. तो काय म्हणतो, हा तुझा लेखा घे, हे लेख घ्या, ह्याच्यावर किती मांड, 50, डायरेक्ट 50%. जो त्या ठिकाणी व्यक्ती आहे तो काय करतो, बापरे 50%, तू किती चांगला आहेस, तू किती गोड आहेस, काय करत आहेस, 50% माफ, वाव, लगेच 50%. त्यासाठी कोण हिरो झाला, कारभारी. किती चांगला, किती गोड, माझे 50 हे माफ करून टाकलेस, माझ्या घरी ये बरं का, माझ्या घरी जेवण करून जा बरं का, तुझी काळजी घेतो बरं का मी. दुसरा देणेकरी आला, नंतर दुसऱ्याला म्हणते तुला किती देणं आहे. तो म्हणाला 100 खंड्या गहू. तो त्याला म्हणाला, हा तुझा लेखा घे व 80 मांड. किती मांड, 80 मांड. तू किती चांगला आहेस, तू किती सुंदर आहेस, मला डिस्काउंट दिलेला आहेस, आता 80 मांड म्हणतोस. बघा काय म्हटलेलं आहे, अन्यायी कारभाराचे शहाणपण केले, यावरून धन्याने त्याची वाहवा केली. कोण कारभारी आहे हा, अन्यायी कारभारी. अन्यायाने आपल्या मालकाचं धन उडवतोय. पण आता धनी ज्यावेळेस पैसा मागतोय, यानं काय केलं, डोकं लावलं आणि लोकांना काय केलं, माफ केल्या गोष्टी. आणि स्वतः त्या लोकांच्या नजरेमध्ये कसा झाला, हिरो झाला. आणि धनी येऊन म्हणतो, सॅल्यूट आहे भाऊ तुला, तू काय केलास, जबरदस्त गेम, म्हणजे माझंच धन आता तू काय करताय, डिस्काउंट मध्ये देतेस आणि स्वतःला छान संधी मिळवून घ्यायला लागलायस लोकांच्या ह्याच्यामध्ये. आता बघा इथं काय लिहिलेलं आहे, या युगाचे पुत्र कोण म्हणताय बघा, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, या युगाचे पुत्र स्वजातीविषयी प्रकाशाच्या पुत्रांपेक्षा शहाणे असतात. तुम्ही बघितलं काय म्हटलं, जगामध्ये जगत असताना हे लोक काय आहेत, प्रकाशाच्या पुत्रांपेक्षा खूप शहाणे आहेत या जगात जगत असताना. येशू ख्रिस्त आता पुढे जातो आणि म्हणतो, या जगामध्ये जे धन असतं ना, त्या धनासंदर्भात तुम्ही तुमचा पाहणं कसं केलं पाहिजे. आणि मग पॉल जे म्हणत आहे ना, मला सुवार्तेची संपत्ती आहे, ती संपत्ती अशीच मिळत नाही बरं का कुणाला. तुम्ही यथायोग्य विश्वासूपणे जर कारभारी पण या जगामध्ये तुमच्याकडे जे आहे त्याचं जर केलं नाही, तर तुम्हाला जी संपत्ती प्रभू म्हणत आहे ना, ती संपत्ती तुम्हाला मिळणार नाहीये. बघा इथे काय लिहिलेलं आहे, आणखी मी तुम्हाला सांगतो, अन्यायाच्या धन्याने तुम्ही आपल्यासाठी मित्र जोडा, यासाठी की ते नाहीसे होईल तेव्हा त्यांनी चिरकाळ टिकणाऱ्या वस्तीत यावे. जे अगदी अल्प गोष्टींविषयी विश्वासू तो पुष्कळाविषयी विश्वासू आहे, आणि जो अगदी अल्प गोष्टींविषयी अन्यायी तो पुष्कळाविषयी अन्यायी आहे. तुम्हाला ठाऊक नाही का. हे बघा तो काय म्हणत आहे, येशू ख्रिस्त शिकवत आहे की हे जे धन आहे, या धनासंदर्भात तुम्ही कारभारी पण कसं करणं गरजेचं आहे.
आणि तो पुढे ना एक गोष्ट सांगतो, यास्तव तुम्ही अन्यायाच्या धनाविषयी विश्वासू न झाला तर जे खरं धन ते तुम्हाला कोण सोपवून देईल. जर तुम्ही या धनाविषयी विश्वासू नाहीये, त्यानं हे महत्वाचं आहे की आपण हे जे धन आहे, ही जी संपत्ती आहे ना, ही संपत्ती तुम्ही आणि मी वापर करत असताना कसा वापर करणं गरजेचं आहे. म्हणजे हे खूप मिळावं म्हणून याचा वापर करायला पाहिजे. ओ, ही संपत्ती माझी खूप जास्त व्हायला पाहिजे, डबल व्हायला पाहिजे, टिबल व्हायला पाहिजे. का? जी संपत्ती तुम्हाला प्रदान केलेली आहे त्याविषयी विश्वासू असलं पाहिजे. बीइंग फेथफुल इज ऑलवेज बीन ब्लेसिंग. जे तुमच्याजवळ आहे त्याच्याविषयी विश्वासू असणं हे फार महत्वाचं आहे. जर तुम्ही जे आहे त्याविषयी विश्वासू नसाल तर जे तुम्हाला प्राप्त होणार आहे त्याविषयी विश्वासू कसा असाल बरं? तुम्ही कधीच विश्वासू नसणार. म्हणून महत्वाचं काय आहे की जे तुम्हाजवळ आहे त्याच्याविषयी तुम्ही विश्वासू असायला पाहिजे. आणि जे दुसऱ्याचे त्याविषयी तुम्ही विश्वासू न झाला तर जे तुमचे स्वतःचे ते तुम्हाला कोण देईल? म्हणजे या ठिकाणी मागणी करण्यात येत आहे की तुम्ही योग्य कारभारी असणं गरजेचं आहे. योग्य स्टुअर्ड, जे तुमच्याजवळ आहे त्याविषयी उधळपट्टी करणारे असणं गरजेचं आहे का? नाही. योग्य स्टुअर्ड, कारभारी. जर आपण योग्य कारभारी असू, जर आपण सुज्ञपणानं कारभारी पण करणार तर लक्षात घ्या, ज्यावेळेस प्रभू येईल, हे जे आहे ना संपत्ती, ही संपत्ती अशीच देण्यात आलेली नाहीये. काही जणांना थोडी आहे, काही जणांना पुष्कळ आहे, काही जणांना खूप भरपूर आहे. पण त्याच्याविषयी ही जी संपत्ती आहे याविषयीही हिशोब घेण्यात येणार आहे. आणि जी संतुष्टता आहे त्या संतुष्टतेमध्ये विश्वासूपणा आहे का, हेही तेवढंच महत्वाचं आहे. वचन काय म्हणतं बघा आता. कोणत्याही चाकराला, वचन 13, कोणत्याही चाकराला 2 धन्याची चाकरी करता येत नाही. काय म्हटलंय? कारण तो एकाचा द्वेष करील, दुसऱ्यावर प्रीती करील, अथवा एकाला धरून राहील व दुसऱ्याला तुच्छ मारेल. तुम्हाला देवाची आणि धनाची सेवा करता येत नाही. म्हणजे या ठिकाणी देवाची आणि सैतानाची नाही बरं का. तुम्हाला देवाची आणि धनाची सेवा करता येत नाही. आणि हे फार महत्वाचं आहे. या जगामध्ये जगत असताना जे धन आहे, जी संपत्ती आहे, त्या संदर्भात तुमचं पाहणं कसं आहे हे फार महत्वाचं आहे. त्याने एक गोष्ट लक्षात घ्या बरं का, हे जे धन आहे, संपत्ती आहे ना, ही सदैव तटस्थ आहे. तटस्थ माहिती तुम्हाला काय असतं? तटस्थ म्हणजे अशीच आहे ती. ओके, एकदम काही त्याच्यामध्ये ती अशी झुकत नाही किंवा अशी जात नाही झेप घेऊन, नाही, ती काय आहे? तटस्थ आहे. आता ही जी तटस्थ असणारी संपत्ती आहे, धन आहे, पैसा आहे ना, या तटस्थेकडे तुम्ही त्याच्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे हे फार महत्वाचा रोल प्ले करतं बरं का. जी संपत्ती, जे धन, जो पैसा तटस्थ आहे, त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता, जग कसं पाहतं आणि तुम्ही कसं पाहता. तुमचं पाहणं जर जगाच्या दृष्टिकोनातून जसं जग पाहतंय तसं जर आहे, देन देयर इज अ प्रॉब्लेम. पण जर तुम्हाला पवित्र शास्त्र जे शिकवत आहे त्या दृष्टिकोनातून जर पाहणं आहे तर ते फार आशीर्वादित आहे तुमच्यासाठी. कारण वचन काय म्हणत आहे त्याच्याकडे आपण पुन्हा जाऊया. असं म्हटलेलं आहे, हे सर्व ऐकल्यानंतर धनलोभी परुषी जे आहेत, ओके, परुषी त्या ठिकाणी आहेत, ते धनलोभी आहेत. ते म्हणतात, अरे तू काय करायला लागलायस, तू काय बोलतोस. आणि ते पटकरून काय म्हणतात बघा, त्याचा उपहास त्यांनी केला, त्याचा मजाक उडवला. अरे काय बोलायला लागलायस तू, हे बरोबर नाही बोललंस तू. हे येशू, हे तू बरोबर नाही बोललंस. असं थोडी असतं. तू धनलोभी आहेस का, काय बोलायला लागलायस तू, अन्यायाच्या धनानं आपल्यासाठी मित्र जोडा, हे बरोबर नाहीये. येशू ख्रिस्त धनासंदर्भात आता काय बोलतो बघा, अतिशय महत्वाचा खाली शिक्षण आहे बरं का. तो असं म्हणतो, तुम्ही आपणास मनुष्या समक्ष धार्मिक ठरवून घेणारे आहात, परंतु देव तुमची अंतःकरणे ओळखतो. मनुष्याला जे उच्च असे वाटते ते देवाच्या दृष्टीने ओंगळ आहे. तुम्हाला माहित आहे, पॉल जे आपण इफिस्करास पत्र वाचलं त्याच्यामध्ये तो म्हणतो, मी सुवार्तेचा सेवक झालो, मी तुम्हाकरिता बंदीवान झालो. आणि मग तो खाली म्हणतो की माझ्याजवळ ही जी अगाध सुवार्तेची संपत्ती देवाने ठेवून ठेवलेली. ही गोष्ट समजून घ्या, सुवार्तेकडे पाहण्याचा दृष्टिकोन पौलाचा अगाध संपत्तीचा आहे.
आणि ज्यावेळेस जग आणि जगातील लोक ज्यावेळेस पैसा या गोष्टीकडे, धन संपत्तीकडे ज्यावेळेस पाहतात, दृष्टिकोन त्यांचा अतिउच्च आहे. तुम्ही जर तुमच्याविषयी आणि माझ्याविषयी जर विचार करू लागलो तर समजा आता सध्या गाडीमध्ये माझ्या एक बायबल आहे, ठीक आहे, ते ह्याचं आहे, डेव्हिडचं. ओके, तो ते विसरलाय. आता मी म्हणत आहे की अरे डेव्हिड, तुझं बायबल विसरलेलं आहे आणि तू बायबल घे बर का चर्च सुटल्यानंतर. डेव्हिड म्हणलं ओके ओके सर, मी घेतो. आता समजा की गाडीमध्ये डेव्हिडचे 20,000 रुपये आहेत आणि ते तसेच ठेवलेले आहेत डेव्हिडने. डेव्हिड, अरे ते 20,000 रुपये तुझे घेऊन जा. तुम्हाला असं वाटतं की माझा टोन असाच असेल बोलण्याचा? नाही. अरे डेव्हिड, बायबल आहे ते नंतर घे बर का तू. डेव्हिड, अरे काय मूर्ख आहेस का तू? तू कसं काय विसरलास 20,000 रुपये? तुम्हाला समजत आहे? कारण माझा दृष्टिकोन काय? पैसा तटस्थ आहे, संपत्ती ही तटस्थ आहे. तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे? तुम्ही त्याच्याकडे कसं बघत आहे? तुमच्या मनातील विचार त्या संदर्भात काय आहे? मनुष्याला जे अतिउच्च वाटतं, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो ते ओंगळ आहे. आपण फार सिरियस टॉपिक कडे आहोत बरं का, की आपण नक्की कोणत्या दृष्टिकोनातून सुवार्तेकडे बघत आहे. पॉल ज्या दृष्टिकोनातून सुवार्तेकडे बघत आहे ना, त्या दृष्टिकोनातून त्याला इतर सर्व गोष्टी हीन वाटतात. काय नाही, हे काय, अरे कुछ नाहीये. का बरं? सुवार्ता आणि सुवार्तेचं सौंदर्य हेच काय सर्वश्रेष्ठ आहे. त्याची संतुष्टता सुवार्तेमध्ये आहे, त्याचा आशीर्वाद सुवार्थ आहे, त्याची संपत्ती सुवार्थ आहे. आणि ज्या वेळेस तो थॉट येतो, इतर गोष्टी कमी पडू लागतात. आणि म्हणून प्रभू या ठिकाणी म्हणतो, मनुष्याला जे उच्च वाटतं ते देवाच्या दृष्टीने ओंग आहे. काय उच्च वाटतं तुम्हाला? कोणत्या गोष्टीविषयी विचार करताय तुम्ही? ते प्रभूचं ओंग आहे असं तो म्हणतो. जर तुम्ही या जे जगामध्ये तुम्हाला मिळालेलं आहे, ओके, जे काही आहे त्या दृष्टिकोनाकडे ज्यावेळेस तुम्ही पाहता, जे तुम्हाला जगामध्ये मिळालेलं आहे, तर ही गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्याविषयी तुम्हाला विश्वासू असणं आणि योग्य त्याचं कारभारी पण करणं हे गरजेचं आहे. त्याच्याकडं म्हणजे अतिउच्च वाटून घेऊन काहीतरी ते एकदम विलक्षण आहे, तुम्हाला काय सांगा, ह्याच्याकडे किती आहेत? ह्याच्याकडे 2 लाख, ह्याच्याकडे 5 लाख, अरे त्याच्याकडे 1 करोड आहेत. मग माझी जवळीक आहे ती अतिउच्च जे आहे तिकडे जाते. माझा कल जो आहे तो तिकडे जातो. कारण मनुष्याला काय होतं, जगाचा जो फोकस आहे किंवा जगाचा जो फ्लो आहे तो एवढा जास्त त्या गोष्टींकडे आहे, मीही त्या गोष्टीकडे सरकला जातो. आणि ही माझी दयनीय अवस्था आहे. पण जे तुम्हाला मिळालेलं आहे, जे काही आहे सध्या तुमच्याकडे, जे काही अमाऊंट असेल, जी काही धन असेल, जी काही संपत्ती असेल, जर तुम्ही त्याच्याविषयी विश्वासू नाहीये, तर जे तुम्हाला प्रभूपासून मिळणार आहे त्याविषयी तुम्ही विश्वासू कधीच नाही राहणार. म्हणून म्हणतो, नाही बाबा, तेरे को जरूरत नाहीये. तू स्वतःच काय करत आहेस? एवढा धनलोभी आहेस, एवढी तुला हाव आहे गोष्टींची, की त्यासाठी तू तडपतोयस. तडपत राहा. पण जे तुझ्याजवळ आहे त्याच्याविषयी विश्वास राहणं अतिशय महत्वाचं. आणि म्हणून पवित्र शास्त्र त्या संदर्भात आपल्याला सांगतं, पैशाला जर तुम्ही अधिक जास्त किंमत देत असाल आणि तीच तुमची संपत्ती असेल, तर तुमचे मनही तिथेच असणार आणि तसेच तुमची प्रेरणाही तेच असणार. बघितलं का? तुमची प्रेरणा काय? पैसा. प्रेरणा आमची पैसा. जिथं तुमचं धन तिथं तुमचं मन. मला हे उदाहरण तुम्हाला द्यायला आवडेल बर का. आपण ज्या ठिकाणी समजा एखादा बिझनेसमॅन आहे आणि त्याची एखादा डील होणार आहे फायनल, एखादा क्लायंट आहे आपला, ओके, आणि बडा क्लायंट आहे भाई, आणि त्याला आपण अपॉइंटमेंट दिली आहे. मी बरोबर, किंवा एखादा डील आहे आपली, मी बरोबर 11 वाजता मीटिंगला तुझ्याकडे येतो, साइन करू, डील फायनल करू, आणि आपण एकदम तयारीनिशी निघालेलो आहोत.
तुम्हाला वाटतं आपण जाऊ दे ना, नंतर जाऊ, त्याला गरज आहे तो थांबेल? नाही. ते मला 11चा टाइम आहे, तुम्ही एकदम शार्प 9 वाजता इथून निघाल, 10:50 10:30 किंवा 10:50च्या अगोदर तिथे जा, टाइमाच्या अगोदर. का बरं? डील नीड टू साइन. काहीतरी डील व्हायला पाहिजे. का? कारण इम्पॉर्टन्स आहे ना त्या गोष्टीला, तेवढं महत्व आहे त्या गोष्टीला. आणि तुम्ही बघितलं इन अदर साइड, जी सुवार्ता आहे, त्याचं सौंदर्य आहे, देवाचं वचन आहे, हे लाईटली चलताय, आरामात जाऊ ना, काय होतंय, आपलंच आहे, थांबेल. सी, आपला जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे ना, तो काय होतंय, चेंज होतंय. जे पॉल म्हणत आहे की जी सुवार्तेची अगाध संपत्ती, म्हणून येशू ख्रिस्त मत्याचं सुवर्तमान 6वा अध्याय आणि वचन 19 ते 21 मध्ये म्हणतो बघा. मत्याचं सुवर्तमान याचा मी वाचू का ते? 6वा अध्याय 19 ते 21, तो असं म्हणतो बघा, पृथ्वीवर आपणाकरिता संपत्ती साठवू नका, तेथे कसर्व जंग खाऊन नाश करीतात आणि चोर घर फोडून चोरी करतात. येशू ख्रिस्ताची शिकवण आहे बरं काय. तो म्हणतो तुमचं धन, तुमचं लक्ष तिकडे लागू नये म्हणतो तो. तिथं संपत्ती साठवायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला माहिती आहे इफिसकरास पत्रात पॉल काय म्हटला, की जी अगाध संपत्ती तुम्हाला मिळणार आहे येणाऱ्या युगामध्ये, त्याच्याविषयी विचार करा. प्रत्येक ख्रिस्ती या जगामध्ये राहणारा जो आहे प्रियानो, ही गोष्ट एकदम म्हणजे आपल्या मनाशी निश्चयपूर्वक करा की पैसा, धन, संपत्ती या जगामध्ये तटस्थ आहे. ओके, तटस्थ आहे ती. तुम्ही त्याच्याकडे कसं पाहता हा खूप मोठा रोल प्ले होतो. कारण या संपत्तीकडे बिलकुल जग एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आहे. एव्हरीवन इज बिहाइंड दिस. प्रत्येक जण ह्याचा ताबा घेऊ इच्छितात, तटस्थ आहे ते. आणि मग ह्याच्यामध्ये काही जण, तुम्ही जर थोडस अजून सर्च केलं ना, सगळ्यांकडे म्हणजे एक वेगवेगळ्या स्कीम्स आहेत. पैसा मोठा कसा करायचा, पैसा कसा मिळवायचा, आणि मग पैशाला पैसे कसे वाढवायचे, अनेक लोक आहेत जगामध्ये. तुम्ही कसं पाहता याच्याकडे? येशू ख्रिस्त म्हणतो की बाबांनो, ह्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा बदला. कारण का? इथं संपत्ती साठवण्याचा प्रयत्न करू नका. आज आपल्या जगामध्ये बोलत असताना लोक, इव्हन ख्रिस्ती लोक पण म्हणतात बघा, अहो जे काय आहे ना सगळं देवाचं आहे बरं का. हो, माझं हे एक घर आहे, देवानच दिले. 2 गाड्या आहेत, देवानच दिल्यात. तिकडे गेलो ना त्या जगामध्ये, तिथं 4 एकर जमीन आहे, देवानच दिली आहे बरं का. आणि इकडे पण देवानच दिले, तिकडे पण देवानच दिलेला फ्लॅट आहे, सगळं देव करतो. आपण काय करतोय माहितीये का? जगाच्या संपत्तीला देवाचं नाव देत आहे. माझा एक प्रश्न आहे फक्त, हे सगळं जर देवान दिलं ना, विक बरं आणि सगळं देवाला दे. नाही होऊ शकत असं. मनुष्य नाही करत आहे असं. त्याला त्याचा स्वार्थ, त्याला त्याच्या गोष्टी ह्या अतिप्रिय आहेत, अतिप्रिय आहेत. आणि तो इथं सुख भोगावं, त्याला संपत्ती असेल तर त्याला काफी आहे असं वाटतं. म्हणून ह्या संपत्तीकडे जगाच्या दृष्टिकोनातून ते बघत आहे. पण पवित्र शास्त्र असं म्हणतं, जे तुझ्याकडे आहे त्याच्यामध्ये विश्वासू राहणं गरजेचं आहे, योग्य कारभारी पण त्याचं करणं गरजेचं आहे. हा आपला फर्स्ट पार्ट आहे बरं का मेसेजचा. नेक्स्ट पार्ट जो आहे ना, तो आपण काय करायला पाहिजे ते घेणार आहे. आजचा पार्ट जो आहे त्याच्यामध्ये विश्वास जो बंधुवर्ग आहे त्यांना काय समजणं गरजेचं आहे ना, याविषयी मी घेत आहे बरं का. की तुम्हाला काय माहित असायला पाहिजे संपत्तीविषयी, की हे किती डेंजरस आहे, की जग कसं पाहत आहे. तसंच तुम्ही पाहताय का संपत्तीकडे? तसेच तुमचे दृष्टिकोन आहेत का? येशू ख्रिस्त म्हणतो, लक्ष द्या, पृथ्वीवर आपणाकरिता संपत्ती साठवू नका, ते कसर्व जंग नाश करीतात आणि चोर घर फोडून चोरी करतात. तर स्वर्गात आपल्याकरिता संपत्ती साठवा, ते कसर्व जंग खाऊन नाश करीत नाहीत व चोर घर फोडून चोरी करत नाहीत. अरे तिकडे संपत्ती साठवा. का बरं? कारण बायबल असं म्हणतं, येशू ख्रिस्त असं म्हणतो, जेथे तुमची संपत्ती आहे तेथे तुमचे चित्त असणार. जिथे तुमची संपत्ती आहे तिथं काय असणार आहे? चित्त. लक्ष नुसतं तिथंच आहे. काही पण बोला. आता इथं पण सध्या बोला, हो पाळक साहेब, किती बोलायचं आहे तेवढं. मेरा है, माझं आहे,
तुमचं मन, तुमचं चित्त तिथेच आहे. लक्षात घ्या, पॉलला विसरू नका तुम्ही. पॉल काय म्हणतो माहितीये का? सुवार्तेची आघात संपत्ती मजजवळ एवढी आहे की तो, त्याला आलेलं कितीही मोठं दुःख असो, त्याला कितीही मोठा बंदिवान असो, तो कितीही मोठ्या जेलमध्ये असो, ही इज ऑलवेज बीन हॅपी. प्रियांनो, दगडमार होत आहे ह्या मनुष्याला, ह्याला मार पडत आहे. आणि मागच्या रविवारचा आपण संदेश ऐकला की तो ज्यावेळेस त्याला सरदार उचलतात आणि खांद्यावर घेऊन चाललेत, तो कानात बोलतो, अरे मला जरा बोलायचंय या ग्रुप बरोबर, मला जरा जागा पुरव. कारण त्याचं ध्येय त्याला माहित आहे. तुम्ही या जगामध्ये कसं पाहता संपत्तीकडे, हा खूप मोठा प्रश्न मॅटर होतो. तुमचा दृष्टिकोन नेमका काय आहे? कारण जिथं तुमचं धन असेल तिथे तुमचं चित्तही असेल, असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो. मनुष्याला एकाच वेळी देव आणि पैसा ह्या दोन्ही गोष्टीवर प्रेम करता येत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही पैशाची चोख व्यवस्था म्हणजे योग्य कारभारी पण जोपर्यंत तुम्ही नाही ठेवत, तोपर्यंत देव तुमच्यावर आध्यात्मिक संपत्तीची जबाबदारी सोपवून देणार नाही. हे पवित्र शास्त्र म्हणतं. लूककृष्ण वर्तमान आपण वाचलं की तो तुम्हाला कशी आध्यात्मिक संपत्ती सोपवून देईल. कारण तुम्ही योग्य कारभारी पण या जगातील पैशांसंदर्भात करत नाही. काय समजणं आपल्याला गरजेचं आहे. प्रियानो, तिमोथेचं पहिलं पत्र, याचा 6वा अध्याय. तर आम्ही योग्य कारभारी पण कसं करू शकतो? तिमोथेचं पहिलं पत्र, याचा 6वा अध्याय आणि वचन 6 पासून ते 10 पर्यंत. बघा काय लिहिलेलं आहे. 6वा अध्याय, वचन 6 पासून ते 10 पर्यंत. फार इम्पॉर्टंट आहे. काय म्हटलंय बघा. संतोष सहित असलेली सुभक्ती तर मोठाच लाभ आहे. ओके, फार कमी जणांना हा लाभ मिळतो. की काय माहितीये का? संतोष म्हणजे काय? अरे सॅटिस्फाईड, अरे जो है उसमें मैं एकदम मस्त आहे बाबा. संतोष सहित असणारी सुभक्ती म्हणजे बघा, लक्षात घ्या, समाधानी आहे, जे आहे त्याच्यामध्ये मी काय आहे, मरमर करते का? अरे यार बडा नहीं रे, हफ्ता हो गया पैसा नहीं बढ़ रहा है मेरा. वाढत कसं नाही, कमी कसं पडा लागले मला. इवन सर पाळक साहेब काय सांगू, देवबाप काय दरवाजे खोलत नाही हो. काय करायचं, खरा खोलायला पाहिजे, काहीतरी मिळायला पाहिजे, वाढायला पाहिजे हो. जम नाही राय, नुसती मरमर, नुसते विचार. आणि सुभक्ती आहे का त्याच्यामध्ये? अरे भक्तीला येणं पण कसा, हो देवा धन्यवाद, तुझी स्तुती. बघ बाबा, डील फायनल व्हायला पाहिजे, पुढच्या आठवड्यात होऊ दे, आज चर्चला आलोय, बर पॉकेटमध्ये आहेत तेवढे पैसे पण टाकतो, तेवढे डील फक्त कर. म्हणजे जे इतर विश्वासणारे आहेत जगातील, जे अन्य दैवतांवर विश्वास ठेवतात, त्या दृष्टिकोनातून बघत आहे का? पाळक साहेब यावेळेस मी बायबल स्टडीला येतो, माझं तेवढं काम होऊ दे बरं का. म्हणजे रिझनिंग काय, जगातील गोष्टींसंदर्भात कंपॅरिझन चालू आहे. संतोष सहित असणारी सुभक्ती खूप मोठा लाभ आहे. इट्स अ ब्लेसिंग की जे तुम्हाला देण्यात आलेलं आहे, जे तुमच्याजवळ आहे त्याविषयी तुम्ही सॅटिस्फाईड आहात. विश्वासणाऱ्याला हे ठाऊक असलं पाहिजे की हे विश्वासणाऱ्या, तू तुझ्याकडे जेवढं आहे त्याच्यामध्ये समाधानी आहेस का, सॅटिस्फाईड आहेस का? त्यानं मरमर नाही बरं का. मी बायबल स्टडीमध्ये उदाहरण दिलं की आपल्या कॉटेज पिरियडला मी म्हणालो की समजा एखादी तुम्हाला एक अमाऊंट ऑफ सॅलरी आहे, समजा तुम्हाला एक 50-60 हजार रुपये सॅलरी आहे किंवा 70 हजार रुपये सॅलरी आहे. बघा 50, मी आकडा वाढवलाय बरं का, 50, 60, 70 बोललो. म्हणजे तुम्हाला तेवढी सॅलरी आहे आणि तुम्ही सॅलरी, महिन्याची सॅलरी येते, ओ मला सॅलरी आली, मला पुरतच नाही, लगेच आपलं डोकावणं कुठे माहितीये काय, बाजूच्या व्यक्तीकडे, तुझ्याकडे किती आहे? वी आर नॉट सॅटिस्फाईड एट ऑल. आपण तुझ्याकडे काय आलंय, मग आपण मला कमी आहे, तिला किती जास्त आहे, त्याला किती जास्त आहे, मला जर तेवढी असेल तर, म्हणजे जे मला आहे, जे प्रभूने दिलेलं आहे ना, त्याच्यामध्ये मी संतुष्ट नाहीये. जी तुझी योग्यता आहे, जी तुझी पात्रता आहे, त्याला अनुसरून प्रभूने तुला दिलेलं आहे, त्याच्यामध्ये मी संतुष्ट नाहीये. मग मी भक्ती करायला येते नाही, मी डील करायला येतो देवबापा बरोबर. काय डील आहे माहिती का? प्रभू या महिन्याचे 10वा भाग जो काय असेल मला, मी तुला देतो. प्रभू मी 20% भाग देतो तुला. प्रभू 30% देतो, पुढच्या महिन्यात फक्त त्याच्यापेक्षा जास्त मिळावं. अनसॅटिस्फाईड आहे मी, संतुष्ट नाहीये मी.
आणि प्रभू म्हणतो संतोष सहित असणारी सुभक्ती मोठा लाभ आहे. मंडळींना आणि विश्वासणाऱ्यांना काय माहित असणं गरजेचं आहे. तो म्हणतो आपण जगात काही आणले नाही व आपल्याच्याने त्यातून काही नेवत नाही. म्हणून मगाशी ते उदाहरण दिलं, हे कोणाचं आहे, हे माझं आहे, देवबापानं दिले. ते कोणाचं आहे, ते माझं आहे, देवबापानं दिले. ते कोणाचं आहे, देवबापानं माझं आहे, ते मला दिलं. प्रभू म्हणतो हे मनुष्य, आज तो जर प्राण घेण्यात आला, तुझा जर आज तुझा मृत्यू झाला तर तू काय घेऊन जाणार आहेस? काय नाही. तू ह्याचा विचार केलास का? पवित्र शास्त्रामध्ये आपण जगात काही आणले नाही, आपल्याच्याने काही नेवत नाही. आपल्याला अन्न वस्त्र असल्यास तेवढ्या तृप्त असावे. म्हणजे असं नाही बरं का, म्हणजे अन्न वस्त्र आहे, तृप्त आहे, बस तेवढंच करा, नाही. अ सॅटिस्फॅक्शन व्हॉट एव्हर यू हॅव. प्रभूनं सध्या परिस्थितीला तुला काय दिलेलं आहे, तुझ्याकडे काय आहे, त्याच्याविषयी विश्वासू आहेस का तू? त्याचं योग्य कारभारी पण करत आहेस का तू? त्याने खूप सुंदर उदाहरण प्रभू येशू ख्रिस्त लूकच्या शुभवर्तमानामध्ये देतो. बिलकुल त्या गोष्टीमध्ये कुठल्या माहितीये का? लूक शुभवर्तमान आता जे आपण वाचलं त्याच्या खालीच बरोबर लाजारची गोष्ट आहे, एका श्रीमंत मनुष्याची. तुम्ही ती गोष्ट कधी वाचली, ऐकली ती गोष्ट? त्यानो आहे त्या व्यक्तीत विश्वासू असणं. तुम्हाला माहिती आहे तो भिकारी किती विश्वासू होता लाजार? तुम्ही कधी त्या दृष्टिकोनातून पाहिलं नसेल. तुम्हाला विश्वासू कसा होता? विश्वासू बघा किती येतो. जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये विश्वासू राहिल्यास काय मिळतं बघा. बघा हा श्रीमंत मनुष्य आहे, तो रोज आपली ख्याली खुशाली करत होता. ओके, बिलकुल आपण जो 16वा अध्याय वाचलाय त्याच्या खालच त्याची गोष्ट आहे. आणि ती गोष्ट कशी आहे? तो रोज आपली ख्याली खुशाली करत होता. त्याच्या बाजूला म्हणजे त्या बिल्डिंगच्या बाहेर कोण पडलेला आहे? लाजार भिकारी. असं म्हटलं त्याला ठेवण्यात आलंय. आपण जर नीट वाचलं तुम्हाला काय कळेल, त्याला ठेवण्यात आलेलं आहे. आणि मग त्याला ठेवण्यात आलेलं कसं ठेवण्यात आलंय? अरे यार हा किती ख्याली खुशाली करतो, कुछ तो दे भाई, कुछ तो दे, कुछ तो मिलना चाहिए भाई, कपडे तर दे, अरे जेवण तर दे. नाही, तुम्हाला माहिती आहे तो काय करतो? त्याची अभिलाषा काय? त्याची इच्छा ही आहे की त्या श्रीमंताच्या मेजावरचं खालचं जे पडलेलं आहे ना ते तरी मला मिळावं. तो ही इज फेथफुल व्हॉट ही गॉट. लाजाराचा सारखा मी कधी बनेन, मी कधी श्रीमंत मनुष्यासारखा बनेन, मी कधी त्याच्या मेजावर त्याच्या बरोबर जाऊन बसेन. तो किती मोठा आहे ना, तो किती भारी आहे ना, त्याला किती मोठं कुटुंब आहे ना, त्याच्याकडे किती अद्भुत शक्ती आहे, त्याच्याकडे किती सामर्थ्य आहे, त्याकडे किती नोकर चाकर आहेत. व्हॉट ही गॉट. त्याला जे मिळालेलं आहे, ज्या ठिकाणी त्याला ठेवण्यात आलेलं आहे, इज फेथफुल ओव्हर देअर. काय अपेक्षा आहे? काहीतरी मिळावं. पण तो जो श्रीमंत आहे त्याची जी जबाबदारी आहे, त्याचं जे कारभारीपण आहे, तो योग्य रीतीने करत नाहीये. आणि प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा हा दृष्टांत सांगत आहे, दाखला नाही बरं का, दृष्टांत ज्यावेळेस सांगत आहे म्हणजे घडलेली घटना आहे. आणि येशू ख्रिस्त काय करत? दृष्टांत सांगत आहे. आणि असं म्हटलं जातं की हा दृष्टांत अराउंड मोशे आणि मोशेच्या कालखंडामधला आहे बरं का. आणि ही घडलेली घटना आहे ती. आणि येशू ख्रिस्त ती घटना सांगत आहे. आणि त्यामुळे तो म्हणतो की अरे बापरे, आता मी नरकात आलेला आहे, मी काय करू? अब्रामाला तो म्हणतो अरे तुझ्या एक करंगळी बुडव, त्याला सांग आणि माझ्या तोंडावर टाकायला सांग. तो म्हणतो नाही, असं नाही होऊ शकत. तो म्हणतो माझ्या नातेवाईकांकडे तरी कोणाला तरी पाठव. तो म्हणतो नाही, त्यांच्याकडे मोशे आणि संदेश आहेत, त्यांचं कोण ऐकणार? पण अवस्था जी आहे ना ती विश्वासू राहण्यामध्ये आहे की ही इज फेथफुल व्हॉट ही गॉट. तुम्ही विश्वासू आहात का तुम्हाला जे मिळालेलं आहे त्या संदर्भात? कारण पैसा तटस्थ आहे. पैसा कसा आहे? पैसा तटस्थ आहे. तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन जगासारखा राहून गेलाय का तसा? बघा शास्त्र पुन्हा काय म्हणतं. पॉल आता मंडळीचं शिक्षण काय देतो? तो म्हणतो परंतु, नववचन, परंतु जे धनवान होऊ पाहतात. बघा काय म्हटलेलं आहे, जे धनवान होऊ पाहतात. म्हणजे एक का डबल, एक का टिबल, एक का चोबल. जे धनवान होऊ पाहतात, शास्त्र काय म्हणतं बघा, ते परीक्षेत फर्स्ट थिंग काय होतात? ते काय करतात? परीक्षेत. दुसरी गोष्ट पाशात. ओके, पाशात जाळं पसरले त्यात अडकतात. आणि मनुष्यास नाशात व विध्वंस बुडवणाऱ्या अशा मूर्खपणाच्या बाधक वासनात सापडतात. जे धनवान होऊ पाहतात म्हणजे अतृप्तता ज्यावेळेस आपण दर्शवू लागतो जे आपल्याकडे आहे त्यामध्ये, तुम्हाला काय प्राप्त होईल? शास्त्र बोलतं ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. बी अवेअर.
तुमच्याजवळ जे आहे त्याविषयी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही काय असावं? संतुष्ट, संतोषी असावं. आणि दुसरी गोष्ट, जे आहे त्याच्याबरोबर तुम्ही विश्वासू असावं, फेथफुल. जे आहे त्याच्याबरोबर फेथफुल असावं. आणि ज्यावेळेस तुम्ही विश्वासू असता आणि संतोषी असता, जे तुमच्याजवळ आहे त्याचं योग्य कारभारी पण तुम्ही करू लागता. आणि योग्य कारभारी पण केल्यावर जेव्हा तुम्ही या जगातील जे धन आहे त्याचा ज्यावेळेस योग्य कारभार करू लागता, संतोषी जीवन जगू लागता, आणि मग येशू ख्रिस्त म्हणतो जे प्रभूचं आहे ते तुम्हाला तो कसं नाही देणार? जे आध्यात्मिक आहे ते तुम्हाला कसं नाही देणार? अहो, पॉल पण व्यवसाय करायचा आणि पॉलानं पण बिझनेस केला. पॉल पण राहुट्याचा बिझनेस करायचा, तंबू बनवायचा, पण त्याचा दृष्टिकोन आणि त्याचा फोकस कधीच राहुट्या बनवणं नव्हता बरं का. याच्याद्वारे मी देवाचं गौरव कसं करू शकतो हा बिलकुल प्रयत्न होता. तुम्हाला जे धन मिळालेलं आहे या धनासंदर्भात तुम्ही कशा रीतीने स्वतःचं कारभारी पण करत आहात, आपल्या कुटुंबाचं कारभारी पण करत आहात, योग्य रीतीने त्याची वहिवाट तुम्ही लावत आहात का? योग्य रीतीने ते पैसा तुम्ही योग्य रीतीने इन्व्हेस्ट करत आहात का? आणि तो कसा करावा? तुम्हाला काय वाटतं? शास्त्र त्याविषयी शिक्षण देत नाही? शास्त्र त्याविषयीही शिक्षण देतं. आणि मग पॉल पुन्हा असं म्हणतो, परंतु जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशात, मनुष्याच्या नाशात व विध्वंसात बुडवणाऱ्या अशा मूर्खपणाच्या बाधक वासनात सापडतात. वासनात सापडतात. अरे यार, मी इथं पैसे टाकले, माझे बुडाले. थोडेसे आलेले बघितले, माझं मन तिकडे गेलं, मी अमुक केलं आणि मग त्या ठिकाणी माझे बुडाले आणि त्यात मी सापडलो. तो पाश भयानक होता, त्याच्यात माझा नाश झाला. बरोबर नाही. जे मला मिळालेलं आहे त्याच्या ऐवजी मी अन्य गोष्टींच्या मागे लागलो. मग 10 वचन असं म्हणतं, कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचं मूळ आहे. द्रव्याचा लोभ कसा आहे? सर्व प्रकारचं वाईट ह्या जगामध्ये जे आहे त्याचं मूळ काय आहे? तर द्रव्याचं लोभ. त्याच्या पाठीस लागून विश्वासापासून बहकलेले लोक आहेत, कित्येक लोक आहेत. म्हणजे जे लोक त्याच्या मागे लागतात, त्याच्या पाठीस लागतात, विश्वासापासून बहकलेले आहेत. तुम्ही जर नीट बघू लागले, विचार करू लागले, लक्षात घ्या, पैसा, द्रव्य जे आहे ना, ते एवढं भयानक आहे की तुमचा आपोआप सेकंडरी प्रिफरन्स जो आहे तो सुवार्तेला येऊन जातो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानं ऑलरेडी क्लिअर केलंय, कोणी 2 धन्याची चाकरी करू शकत नाही. तो एकाचा द्वेष करेल, एकावर प्रीती करेल. कोणी असं नाही म्हणू शकत की नाही हो, आम्ही देवाचा द्वेष नाही करत पण आमचं पैशावर प्रेम आहे. बिलकुल नाही. जर तुमचं द्रव्यावर प्रेम आहे, डेफिनेटली तुमचा देवाला द्वेष आहे. कोणीही 2 धन्याची चाकरी करू शकत नाही. तुमचं तटस्थ असलेल्या पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे? जर तुमचा दृष्टिकोन जगासारखा आहे, डेफिनेटली तुम्ही देवाचा द्वेष करताय. पण तुम्ही असं नाही म्हणू शकत की नाही, आमचा देवावर द्वेष नाहीये. हे कसं ठरवण्यात येईल? तुमचा द्रव्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे. कोणीही 2 धन्याची चाकरी करू शकत नाही. प्रत्येक वाईटाचं मूळ हे द्रव्य आहे. प्रत्येक वाईटाचं मूळ. तुम्ही कसं पाहत आहात, तुम्ही कसं त्याची हाताळणी करत आहात, त्याचं कारभारी पण कसं तुम्ही करत आहात, यावर खूप गोष्टी महत्वाच्या आहेत. प्रियानो, पुढे असं म्हटलेलं आहे की त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी स्वतःच फार खेदांनी भोसकून घेतलेलं आहे. याच्यातून बाहेर काय येणार आहे? जर तुम्ही धन किंवा द्रव्याची वाढ याच्या जर मागे लागले, याच्यातून काय बाहेर येणार आहे माहित आहे? खेद, दुःख, काउंटिंग पैशाचं, माझं एवढं, तुझं एवढं, दुसऱ्याच्या सॅलरीकडे किंवा दुसऱ्याच्या मिळकतीकडे पाहणं आणि मग मरमर दुःख करून घेणं. पुष्कळ खेदांनी तुम्ही भोसकून घ्याल. म्हणून याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो हे फार महत्वाचं आहे. प्रियानो, पवित्र शास्त्रामध्ये फार श्रीमान लोक होते बरं का. श्रीमान म्हणजे श्रीमंत लोक होते, पण ते देवभीरू आणि विश्वासू पण होते. असं नाही की ते फार श्रीमान आहेत आणि त्यांनी देवाला कधी बघितलंच नाही. नाही, बिलकुल नाही. फार श्रीमंत लोक जुन्या करारामध्ये आपल्याला दिसतात. नवीन करारामध्ये होते का? बिलकुल नवीन करारामध्ये होते. जुन्या करारातील श्रीमंत लोकांमध्ये अब्राम आहे, इयोब आहे, त्यानंतर दावीद आहे, शलमोन आहे. त्यानं हे फार श्रीमंत लोक होते जुन्या करारातील.
नवीन करारामधील येशू ख्रिस्ताचे बहुतेक शिष्य श्रीमान होते, सगळे श्रीमंत. येशू ख्रिस्त शिष्यानंतर येशू ख्रिस्ताच्या आजूबाजूला सर्व स्त्रिया फार श्रीमंत होत्या. आपण पत्रांमध्ये जर येऊ लागलो आणि बघू लागलो तर फिबी पॉल जिला पत्र तिच्या हातात देतो, रोम करास पत्र, बिझनेस वुमेन होती ती, फार श्रीमान लोक. असं नाहीये की श्रीमंत असणं काहीतरी मोठा आघात आहे आणि काहीतरी खूप मोठं पाप आहे श्रीमंत असणं, बिलकुल नाही. धनवान असणं चुकीची गोष्ट आहे का? बिलकुल नाहीये. पण त्या धनाचं तुम्ही योग्य कारभारी पण करत आहात का? तुम्ही त्या धनासंदर्भात विश्वासू आहात का? आणि म्हणून तुम्ही विश्वासू, जर माझ्याकडे 4 लाख रुपये आहेत, मी त्या 4 लाखासंदर्भात विश्वासू असायला पाहिजे. माझ्याकडे 50,000 रुपये आहेत, मी त्या 50,000 रुपये संदर्भात विश्वासू असायला पाहिजे. माझ्याकडे 1 करोड आहे, माझ्या त्या संदर्भात विश्वास असायला पाहिजे. माझ्याकडे 4 फ्लॅट आहेत, काय मी विश्वासू आहे त्या संदर्भात? माझ्याकडे जे आहे त्या संदर्भात काय मी विश्वासू आहे? काय मी संतुष्ट आहे का? माझी हाव आहे? मला लोकांना सांगत असताना काय सांगू तुम्हाला, माझ्याकडे बघा इथं पण आहे, तिथं पण आहे, इथं पण आहे, तिथं पण आहे. तुम्हाला माहिती आहे पॉल कशाची प्रौढी मिळवतो? पॉल म्हणतो, मला जी सुवार्तेची आघात संपत्ती आहे त्याची प्रौढी. मला वैयक्तिक रीतीने अजिबात इंटरेस्ट नसतो एखाद्याची संपत्ती किती आहे जाणून घ्यायची, अजिबात नाही. कारण तो पॉइंट ऑफ व्ह्यूच नाहीये. काही लोक एक्सप्लेन करू लागतात की ओ आमच्याकडं एवढं मोठं आहे, आमच्याकडं तेवढं मोठं आहे. लीस्ट इंटरेस्टेड. मग कशामध्ये इंटरेस्ट आहे की काय आहे तुमच्या घरामध्ये विश्वासासंदर्भात, सुवार्थे संदर्भात? तुमचं कारभारी पण कसं आहे, तुमचा फोकस कसा आहे, तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून विचार करत आहात? कारण श्रीमंत लोक होते का? बिलकुल होते पवित्र शास्त्रामध्ये. आणि जेव्हा पवित्र शास्त्रामध्ये श्रीमंत लोक होते, श्रीमान लोक होते, त्यांनी आपल्या संपत्तीचं योग्य कारभारी पण केलेलंही आपल्याला तसंच दिसतं. आणि ते योग्य कारभारी पण फार गरजेचं आहे. तर योग्य कारभारी पण विश्वासणाऱ्यांनी काय माहित असणं त्यांना गरजेचं आहे योग्य कारभारीपणा संदर्भात. तर याच तिमोथेच्या पत्रामध्ये जर तुम्ही पुढे गेले ना तर तुम्हाला दिसतं बघा 6वा अध्याय आणि वचन 17 पासून पुढं जे धनवान लोक आहेत, जे पैसेवाले लोक आहेत, त्यांना सांगितलेली गोष्ट आहे. मला माहित नाही आपल्या मंडळीतील किती लोक पैसेवाले आहेत, ठीक आहे, कारण मी कोणाचा बँक बॅलन्स बघितला नाहीये किंवा मला माहित नाही की तुमच्याकडे धन आहे. पण कदाचित आपल्याला ऑनलाईन ऐकणारे लोक पण असतात, त्यांच्याकडे किती धन आहे आपल्याला माहित नाहीये, ठीक आहे. पण मला तुम्हाला सांगायचं आहे की पॉल इज व्हेरी क्लिअर अबाउट व्हॉट यू हॅव, आणि तुम्ही या जगिक धनाचं कारभारी पण कसं करावं. तर तो काय म्हणतो बघा, तिमोथेचं पहिलं पत्र याचा 6वा अध्याय आणि वचन 17 पासून पुढे बघा तो काय म्हणतो. प्रस्तुत युगातल्या धनवानास सांगा की, ओके, म्हणजे जे धनवान आहेत त्यांना सांगण्यात आलेलं आहे, धनवानास सांगा की तू अभिमानी होऊ नये. पहिली गोष्ट काय? अभिमानी होऊ नका. काहीतरी तुम्हाला खूप मोठा तीर मारलेला आहे तुमच्याकडे, आ क्या धन आहे मेरे पास, क्या बताऊं, ठीक आहे, पहिली गोष्ट होऊ नये. दुसरी गोष्ट, चंचल धनावर आशा ठेवू नये. तुम्ही माहिती धनाला आता ह्यानं नाव काय दिलं पौलाने? चंचल धन. तुम्हाला चंचल कुणाला म्हणतात? अनसर्टन. तुम्हाला माहित आहे कुणाला बोललं जातं चंचल? एखाद्या तरुण मुलीला. खूप चंचल आहे होती. का बरं? चंचल मन आहे होती, स्थिर नाहीये, इथं आहे उद्या तिथं आहे, चंचल आहे हो. एखाद्या गावखेड्यामध्ये एखाद्या मुलीला उद्देशून तसं बोलण्यात येतं. का बरं? कारण ती गावखेड्यामध्ये थोडीशी चंचल वृत्तीची आहे, तिचं मन एका ठिकाणी स्थिर नसतं आणि त्यामुळे तिला चंचल. पैशाला पॉल काय म्हणतो? चंचल धनावर ये आज है कल नहीं रहेगा भाई. म्हणजे कशावर प्रौढी मिरवताय तुम्ही? कशावर गर्व आहे तुमचा? धनावर, संपत्तीवर. पॉल म्हणतो पहिली गोष्ट या धनवाना सांगा की तुम्ही अभिमानी होऊ नका. दुसरी गोष्ट, चंचल धनावर आशा ठेवू नका. तर कशावर ठेवा? तर जो सदाजीवी देव आपल्यास उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याचवर आशा ठेवावी. कुणावर आशा ठेवा? त्याचवर आशा ठेवा. जो ह्या जगामध्ये काय करतो तुम्हाला
विपुल देतो उपभोगण्यासाठी. ओके, विपुल, खूप नाही बरं का, विपुल देतो, त्यावर आशा ठेवा. चांगले ते करा. ओके धनवानांनो, चांगलं ते करा. सत्कर्माविषयी धनवान असा. सत्कर्म लक्षात ठेवा, पवित्र शास्त्रात दिलेले आहे त्या संदर्भात. पुढे काय म्हणतो बघा, दानशील असा. आम्ही योग्य कारभारी पण कसं करावं पाळत साहेब? परत हा मला प्रश्न विचारू नका बरं का, कारण आपल्याला तर बायबल क्लिअर करत आहे की तुमचं योग्य कारभारी पण कसं असावं आपल्या धनासंदर्भात. पहिली गोष्ट, चंचल धनावर विश्वास धरू नका, अभिमानी असू नका, त्याच्यावर आशा ठेवू नका, तर देवावर आशा ठेवा, कारण तो आपल्याला सर्व काही उपभोगण्यासाठी विपुल देतो. चांगलं ते करा, जे शास्त्रात दिलेलं आहे ते चांगलं. सत्कर्माविषयी धनवान असा. सत्कर्म करा. सत्कर्म जी शास्त्रात दिलेली आहेत ती विश्वासणाऱ्या संदर्भात इफिस्करास पत्रात आपण वाचलं ते. दानशील असा, परोपकारी असावे, जे खरे जीवन ते मिळवण्यास पुढील काळी चांगला आधार होईल अशी साठवण आपल्यासाठी करावी. म्हणजे कसली साठवण असावी ती? जे आपल्याला पुढं येणार आहे आयुष्यामध्ये, जे मिळणार आहे, जसं पॉल म्हणत आहे, ती संपत्ती, त्याच्याविषयी तुम्ही काय असा एकदम फर्म असा, त्याच्याविषयी तुम्ही एकदम पुढाकार घेणारे लोक असा. तुमचं लक्ष त्या बिलकुल गोष्टींकडे असावं असं पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगतं की तुमचं लक्ष जे आहे ते अशा वरील गोष्टींकडे असावं. तुमचं लक्ष पृथ्वीवरील गोष्टींकडे नसावं. म्हणून पॉल काय करत आहेत? पॉल या संपत्तीविषयी, जी सुवार्थीची संपत्ती आहे ना, त्याविषयी तो प्रौढी मिळत आहे. तर प्रियांनो, हे महत्वाचं आहे. जेव्हा या जगातील जे धन आहे त्याच्याविषयी जर तुम्ही योग्य कारभारी पण करणारे नसाल, संतुष्ट नसाल, जर तुम्ही योग्य प्रकारे त्याची हाताळणी करणारे नसाल, तर लक्षात घ्या, जे धन तुम्हाला स्वर्गीय आध्यात्मिक आहे ते प्रभू कसं देईल याविषयी विचार करा. म्हणून पवित्र शास्त्र आपल्याला अतिशय क्लिअर म्हणतं की कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या पृथ्वीवरील वाईटाचं मूळ आहे. म्हणून इन्स्टेड त्याच्या मागं लागण्यापेक्षा जे सुवार्थेचं सौंदर्य आहे, जे सुवार्थेचं धन आहे, त्याच्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे हे लक्षात घ्या. प्रियानो, तटस्थ आहे बरं का पैसा. सेम लाईन दुसऱ्या ठिकाणी गॉस्पल आहे, ज्याला आपण सुवार्ता म्हणतो. आणि सुवार्थेविषयी पॉल खूप सुंदर एक्सप्लेन करतो. आणि तो म्हणतो, तुम्ही आपले अपराध, आपली पातके याच्यामध्ये मृत होता, तिथून तो सुरुवात करतो. यास्तव तुम्हाला कसं त्यातून बाहेर काढलेलं आहे, तुम्ही कसे आज एक आहात हे तो सांगतो. त्यानंतर पॉल म्हणतो की मी बंदीवान आहे. पॉल म्हणतो मी बंदीवान आहे, मला दुःख नाही या गोष्टीचं, कारण सुवार्थेचं सौंदर्य आणि सुवार्थेची संपत्ती ही माझ्याकडे आहे आणि त्यामध्ये तो संतुष्ट आहे. त्यामुळे आपल्यालाही सुवार्थेमध्ये संतुष्ट राहण्यास देवाप सहायता करो, कारण सुवार्थेमध्येच संतुष्टता आहे. ठीक आहे, सुवार्थेच्या बाहेर संतुष्टता नाही. आणि जर तुम्ही तुमची संतुष्टता या धनामध्ये शोधताय, तर पॉल जे संपत्ती सांगत आहे ती संपत्ती तुमच्यापासून फार दूर आहे, हे तुम्ही कधीच विसरू नका. प्रभुदेव या वचनाद्वारे तुम्हाला मार्गदर्शन करो आणि त्याची कृपा तुम्हाला पुरवो. प्रार्थना करूया आपण. प्रभू, तुझे आभार, तुला मान सन्मान आणि देवा तुझं गौरव. सुवार्थेची संपत्ती दे बापा किती अद्भुत आहे हे पुन्हा एकदा तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाला कळवलंस. तुझे देवा आम्ही आभार मानतो. तुझ्या दयेच्या जवळ प्रभू आम्हाला घे. आणि प्रभू देवापा, जर कोण उंचावला जावा तर तो फक्त तू असावास. प्रभू, ज्या ठिकाणी तुमचं धन आहे तिकडे तुमचं मन असेल, असं प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला शिकवतो. प्रभू, आज पॉल ज्या सुवार्थेकडे पाहत आणि ज्या सुवार्थेला तो संपत्ती म्हणत आहे, ती आघात संपत्ती दे बापा आमच्याकडे असताना आमचं लक्ष धनाकड आणि जगिक गोष्टींकडे न राहता आध्यात्मिक आणि आध्यात्मिकतेच्या गोष्टींकडे असावं. यासाठी प्रभू तू आम्हाला मार्गदर्शन कर. प्रभू, या जगामध्ये राहताना जे तू आम्हाला दिलेलं आहेस त्यामध्ये आम्ही संतुष्ट राहावं आणि त्याद्वारे देवा तुझं गौरव करावं अशी संधी तू आम्हाला उपलब्ध करून दे. सर्व गौरव मान सन्मान देवा आम्ही तुला देतो, कारण ते तुझं आहे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून देवा तू आहे. आमेन.